हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवर्ण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गाडीवर मिळणारा गरमागरम वडापाव कसा करायचा त्याची रेसिपी पाहूयात। गरिबांच्या पोट भरणारा आणि श्रीमंताच्या जिभेचे चुचले पुरवणारा वडापाव आज आपण बनवणार आहोत। त्यासोबत मी इथे एक सिक्रेट चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर वडापाव बनवायला सुरुवात करूया। प्रथम पीठ मळून घेऊयात। एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा आहे। प्रथम मिक्स करून घेऊयात, त्यानंतर पाणी टाकून छान अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर ह्याच्यातील संपूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान अशा प्रकारे ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इतक्याच कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही। त्यानंतर झाकण ठेवून अर्धा तास हे मिश्रण आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। बटाट्याच्या भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरी, खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत। त्यानंतर मीठ घेऊयात आणि हे छान अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे हिरवी चटणी बनवून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरी, खूप सारी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे हिरवी चटणी बनवून घेतलेली आहेत। तर इथे मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे छान अशा प्रकारे उकळलेले आहेत। हाताच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आहे, जास्त पण मॅश करून घ्यायची नाहीत। अशा प्रकारे मॅश करून झालेले आहेत। बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। तर पॅनमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घ्यायची आहे। जिरी पण चांगली फुलू द्यायची। त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं लसूण कोथिंबीरीचं ते घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत आणि ती पण छान अशा प्रकारे तळून घ्यायची आहेत। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घ्यायचं आहे, मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण जी बटाटी चुरून घेतली होती ती घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। ह्या फोडणीमध्ये ही बटाटी छान अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, खूप सारी कोथिंबीर घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर ही भाजी जास्त शिजवायची अजिबात गरज नाही, कारण आपण बटाटी उकडून घेतलेली होती। सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला ॲड करूयात आणि मॅशरच्या सहाय्याने अगदीच 1 मिनिटभरच आपण ही छान अशा प्रकारे मॅश करून घेऊयात। मॅश करून झाल्यानंतर ही भाजी जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही। तर अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी पण बनवून तयार आहे। संपूर्णपणे थंड करून घेऊयात। थंड झालेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या साईजचे बटाटे वडे बनवायचे आहेत त्या साईजचे वडापाव तुम्ही बनवू शकता। तर मी तेही मीडियम साईजचा वडापाव बनवलेला आहे आणि चपट्या आकार ह्याच्या ऐवजी तुम्ही गोल आकारात बनवला तरी पण चालेल। अशाच प्रकारे इथे मी संपूर्ण वडे बनवून घेतलेले आहेत। आपल्या इथं पीठ पण छान अशा प्रकारे मळून ठेवलेलं होतं, ते पण छान अशा प्रकारे भिजलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशाच कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ बनवायचं नाही, तर वडापाव खूपच तेल पितात। त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या हिरव्या मिरच्याला चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजेच ते तेलामध्ये फुटणार नाहीत आणि आपल्या अंगावर उडून येणार नाहीत। वडापाव तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम पाहिजे, म्हणजे पिठाचा छोटासा गोळा तेलात टाकला की तो अलगद वरती आला पाहिजे, परंतु करपला नाही पाहिजे। त्यानंतर हे वडे आपण ह्या पिठामध्ये अशा प्रकारे दोन्ही साईडने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अलगद अशा प्रकारे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने त्याची साईड पलटी करत अगदी लालसर रंगावरती हे वडापाव आपण तळून घेणार आहोत। वडापाव तळत असताना तेल हे मध्यम गरम पाहिजे, किंवा तेल जर कमी गरम असेल तर वडे खूपच तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात। त्यानंतर इथे आपण लाल सुकी चटणी बनवून घेऊयात। तेल हे खूप कडकडीत गरम करून घ्यायचं आणि जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि इथे गॅस अजिबात लो करायचा नाही, तर हाय फ्लेमवरतीच आपण हे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच हे छान अशा प्रकारे कुरकुरीत बनतील। तर इथे आपले वडापाव तळून तयार आहेत। तर लाल सुकी चटणी बनवून घेऊयात। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, खूप सारी कोथिंबीर घेऊयात आणि आपण जे तळून घेतलेलं होतं ते घेऊयात आणि झाकण लावून अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले वडापाव तळून तयार आहेत। लाल चटणी हिरवी चटणी बनवून पण तयार आहे। अशा प्रकारे आपला गरमागरम वडापाव बनवून तयार आहे। एका पावाला प्रथम
हिरवी चटणी लावून घ्यायची आहे, त्याच्या दुसऱ्या भागाला लाल चटणी लावून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये वडापाव ठेवायचा आहे आणि 2 हिरव्या मिरच्या ह्याच्यावरती ठेवायच्या आहेत आणि छान अशा प्रकारे आपला वडापाव सर्व करून घ्यायचा आहे। हा वडापाव गरमागरमच खायला खूपच छान लागतो। अगदी गरिबांचे पोट भरणारा आणि श्रीमंताच्या जिभेचे चोचले पुरवणारा आपला वडापाव बनवून तयार आहे। अशाच प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी ही वडापावची रेसिपी नक्की ट्राय करा। कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।